आज 75वा भारतीय प्रजासत्ताक दिन देशभर मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातोय आणि पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात देखील आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पुणे येथील भाविक सचिन चव्हाण यांच्या वतीने आकर्षक अशी तिरंग्याची सजावट करण्यात आलेली आहे। आता मी विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात आपण बघतो की विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आकर्षक अशी झेंडू असेल, अष्ट्रा असेल किंवा इतर पाना फुलांची अशी आकर्षक पद्धतीने तिरंग्याची सजावट करण्यात आलेली आहे। या सगळ्या सजावटीमुळे देवाचं रूप अधिकच खुलून दिसत आहे। आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सर्वत्र भारतीयांमध्ये किंवा देशभरामध्ये मोठा उत्साहामध्ये आनंदाने साजरा केला जातो। माझ्यासोबत सचिन चव्हाण आहेत की गेले 10 वर्षापासून विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करतायत। काय भावना? जय हरी। काय भावना नाही, अशी सेवा आम्हाला आम्ही हयात आहे तर मिळो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो। गेले 10 वर्ष ही सजावट करतो, इतका आनंद मिळतो की आनंद गगनात मावेन असा असतो आणि आनंद कशाच्या स्वरूपात सांगू शकतो हे कळू शकत नाही का आनंद आनंद असतो। आणि किती टन फुलं आहेत आणि कुठले कुठले फुलं तुम्ही तिरंग्यासाठी वापरले? जवळजवळ 1 टन फुलं आहे, शेवंती आहे, झेंडू आहे, अजून कामिनी आहे, असे वेगवेगळ्या फुलांची वापर करून आपण ही सजावट केलेली आहे। आपण या ठिकाणी बघितलं की जवळपास 1 टन फुलांचा वापर करून विठ्ठल मंदिरामध्ये अशी आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।